भोंदूखराची नवी मोडस ऑपरेंडी आता समोर आले। हा भोंदू केवळ अंधश्रद्धेचा आधार घेत नव्हता, तर महिलांचा विश्वास संपादन करण्यासाठी फिल्डिंग लावत होता। भोळ्या बाबड्या भक्तांची खरात आधीच माहिती मिळवत होता असा संशय पोलिसांना आहे। भक्तांची माहिती गोळा करण्यासाठी त्याने स्वतंत्र यंत्रणा राबवल्याचा पोलिसांना संशय आहे। नातेवाईक कोण, जवळचे मित्र कोण, शत्रू कोण, लोकांच्या जीवनातले काही चढउतार याबाबतची माहिती तो जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटातच अचूक माहिती सांगून तो लोकांचा विश्वास संपादन करत होता। यासाठी तो कोल्ड रीडिंग आणि हॉट रीडिंग या तंत्राचा वापरही करायचा। तर खरात सावज कसं हेरायचा, शिकार कशी करायचा ते पाहूया। भेटीच्या पहिल्या 5 मिनिटातच अचूक माहिती सांगत तो विश्वास संपादन करत असे। ग्राहकाची माहिती गोळा करण्यासाठी खरातची यंत्रणा असल्याचा संशय आहे। नातेवाईक कोण, जवळचा मित्र, शत्रू, जीवनातील चढउतार ही माहिती जमा केली जात असे। कोल्ड रीडिंग, हॉट रीडिंग या तंत्राचा वापर व्हायचा। हॉट रीडिंग मध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते। कोल्ड रीडिंग मध्ये आधी काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावत ग्राहकाला भ्रमित करण्यात येतं। मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचाही प्रभावी वापर तो करत असे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।